नाही आपल्यापैकी किती लोकांनी बघितलंय आणि नुसतं एवढे कोटी रुपये आलेत हे सांगून ते थांबलेले नाहीत, तर खाली कुठे कुठे आलेत, कुठल्या हेड खाली आलेत, कसे आलेत, हे साहेब मी वेंगुर्ल्यात आल्यावर बघितलं. म्हणून प्रथमच तुमचं मी विशेष कौतुक करतो की एवढा डिटेल तुम्ही लोकांसाठी तुम्ही इकडे उपलब्ध करून दिला. आता ह्याची कॉपी मी साहेब मालवणला करू ना, कारण का करावीच लागणार. एवढा विकासाचा निधी मी इतर कुठेही, मी आज सगळीकडे प्रचाराला जातो, पण सगळीकडे प्रचाराला जात असताना विकासाचं मॉडेल कसं असतं, आम्ही जरी प्रचाराला इकडे आलो असलो तरी आमची एक बाहेरून नजर असते, एक वरतून नजर असते की वेंगुर्ल्यात काय काय होतंय, सावंतवाडीत काय काय होतंय. आम्हाला असं वाटायचं वालावलकर साहेब की हे एकच कोणतरी माणूस करतोय, कारण का पब्लिसिटी त्यांची झाली. नंतर मला कळलं ते तुमचे मित्र होते. मित्रासाठी तुम्ही काय काय केलं तो, मला आता तुम्ही मित्र समजा. कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मित्रासाठी हे सगळं उभं करू शकता. केसरकर साहेबांचा आशीर्वाद आहे, 100% बरोबर आहे. पण ज्या पोटतिडकीने तुम्ही मनोगत तुमचं इथे व्यक्त करत होतात, मी ऐकत होतो. एक क्लासमधला जसा एक टीचर असतो ना, प्रत्येक गोष्ट थणकावून सांगणं, समजवणं, कारण का ती तुमची पोटतिडक ही तुमच्या शब्दातून बाहेर पडत होती. आणि आम्हाला बाहेरून जे काय वाटत होतं, हा सगळा जो काय विकासाचा आराखडा आहे, सगळा जो काय विकासाचा मॉडेल आहे, हा अमुक अमुक व्यक्तींनी ठेवलेला आहे. आणि नंतर आमदार झाल्यानंतर मला कळलं की ते फक्त नामदारी होते, खरे करणारे हे दोघं होते, हे मला आमदार झाल्यानंतर कळलं. काय मस्त मार्केटिंग आहे हो, शिकलं पाहिजे. करतंय कोण आणि खातंय कोण, खरी मेहनत त्या मंत्रालयामध्ये कोणाचं नाव चालतं, तर सन्मान्य दीपकजी केसरकर साहेबांचं नाव चालतं. आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालोखाल मेहनत कोण करतोय, तिथे तासनतास कोण खस्ता खातोय, तासनतास मंत्र्यांना कोण भेटतोय, कोण सचिवांची ओळख काढतोय, ते वालावलकर इकडे बसलेत. त्यांना सांगावं लागतंय की हे सगळं मी उभं केलं, हे तुम्ही फक्त आता मलाही खातायत, हे आज सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे. बाहेरून पण आम्हाला तेच वाटत होतं, पण आज वर्षभरामध्ये मला कळलं, मी सचिनजी आणि केसरकर साहेबांच्या जवळ आल्यानंतर कळलं की खरे सूत्रधार सन्मान्य केसरकर साहेब आहेत. ओ त्यांच्या वजनामुळे, त्यांच्या नावामुळे, ते सचिवांना जे बोलतात, जे मंत्र्यांना बोलतात, त्याच्यामुळे हे सगळं घडू शकलं. नाही तर साध्या सुद्धा माणसाचं ते काम नाही हो मंत्रालय हाताळणं. मी काल परवा सावंतवाडीच्या मीटिंगमध्ये पण केसरकर साहेबांचं नाव घेतलं. ते असे स्वभावाने शांत, पण रिझल्ट देणारे. आम्ही एका मीटिंगमध्ये होतो, MSCBची कुठली तरी एक मीटिंग होती. ते फक्त 4 वाक्य बोलले, त्या 4 वाक्यांचा इफेक्ट असा झाला की त्या सचिवांना आम्ही एवढे सगळे जे काय बोलत होतो ते तर कळलंच, पण त्यांचे 4 वाक्य अगोदर कळले, कारण का त्यांच्या नावात वजन आहे. त्याला समोर कळलं की हे करावं लागेल. अशी व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून लाभलेली आहे. नागेश गावडे आपण फोन करता, किती 5 वाजता आपण फोन केला. आमचे सहकारी सुनील ढोबळे, मी अनेक दिवसानंतर आपल्याला इथे भेटलो. माफ करा मी आपलं नाव घेतलं नाही. नागेशजी गावडे, नाही पिंटू आता नाही, आता तुम्ही नागेश गावडे. नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभे आहात, लक्षात ठेवा, हे विसरू नका. जशी तुमची पर्सनॅलिटी भारदस्त आहे ना, ती नगरपालिका तुम्हाला तशीच भारदस्त चालवायला लागेल, तशीच भारदस्त चालवायला लागेल. आता ठीक आहे तुमचं नाव पिंटू असेल, पण मी तुम्हाला नागेश गावडेच म्हणणार. नावामध्ये वजन पाहिजे, लक्षात ठेवा. इथे हे सगळे प्रस्ताव तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जे वरती पाठवाल, जे आमच्याकडे पाठवाल, केसरकर साहेब त्यांना कोणाची गरज नाही, पण तुमचा भाऊ पण बाजूला उभा आहे, लक्षात ठेवा. बाजूला लागून माझा मतदारसंघ आहे. कधी फोन करा, जसं त्यांना 5 वाजता करा, मला संध्याकाळी 5 वाजता केला तरी चालेल. पण मला नक्की आठवण करा
की आपल्याला कसं आहे, राणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशासाठी फोन येतात, तुम्ही कधीही करा, बाकी सगळ्या कामांसाठी केसरकर साहेब आहेत, पण काही निवडक कामासाठी निलेश राणे आहेत. आणि तुम्ही एवढं सुंदर भाषण केलं, मनापासून भाषण केलं, पण बीजेपी मध्ये तुम्ही 10 वर्ष होतात हे मला कळलंच नाही. कारण का चांगल्या लोकांना तिकडे किंमत नाही. खरं सांगतो तुम्हाला, हा मुलगा एवढा चांगला, होत करू सगळं करणारा, पण आज मागे ठेवला गेला. आणि नंतर आज तुम्हाला खरी ओळख जर कोणी दिली असेल तर लक्षात ठेवा, शिवसेनेने दिली. हा पक्ष कधी विसरू नका. जसं मी सांगतो सन्माननीय शिंदे साहेबांना, मी आयुष्यात कधी सोडणार नाही, सोडू शकत नाही. जर सोडलं तर देव मला माफ करणार नाही. तशीच गत तुमची झालेली आहे. लक्षात ठेवा, शिवसेनेने तुम्हाला ओळखलं, तुम्हाला उमेदवारी दिली आणि आज तुम्हाला रिंगणात उभं केलं. सगळे दिग्गज जिथे जिथे उभे आहेत, नगराध्यक्ष पदासाठी जिथे उभे आहेत, तिथे शिवसेनेने तुम्हाला उभं केलं. हे उपकार कधी शिवसेनेचे विसरू नका. हे उपकार कधी शिंदे साहेबांचे विसरू नका आणि केसरकर साहेबांचे विसरू नका. आणि आपण सेवा करण्यासाठी इथे मैदानात उतरलेलो आहे. आता पूर्वी काय झालं ते सोडून द्या. आता तुम्हाला लोकांना जसा डेव्हलपमेंट प्लॅन केसरकर साहेबांना अभिप्रेत आहे, जसा डेव्हलपमेंट प्लॅन वालावलकरांना अभिप्रेत आहे, तसं तुम्हाला काम करावं लागेल. मंत्रालयाला जे काय प्रपोजल पाठवायचे आहेत, आता एवढी कामं तर झालेली आहेत, जी काय उरली सुरली कामं आहेत, हे मंदिर आहे लक्षात ठेवा. ती नगरपालिका असेल ते आपलं मंदिर आहे, तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे. अपवित्र लोकांचं ते काम नाही, ज्यांच्यावर एकही डाग नाही अशी लोक तिकडे गेली पाहिजे. मी तर साहेब जेव्हा मालवणची निवडणूक लागली, सगळ्या उमेदवार तिकडे पण 20+1 आहे, सगळ्या उमेदवारांना घेऊन